नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। त्याचबरोबर आज आपण 23 नोव्हेंबर 2024च्या संदर्भामध्ये BMS आणि BHMS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये आपल्याला सीट्स वेकन्सी आलेली आहे। बऱ्याच वेळा MBBS BDS साठी खूप सारे कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये असतात किंवा नीटचा जो क्रायटेरिया आहे तो 15% आयुर्वेदसाठी आणि होमिओपॅथीसाठी कमी आलेला आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये 162 मार्क होते त्या विद्यार्थ्यांना 112 मार्क असतील तरी सुद्धा ओपन कॅटेगरी आणि EWSच्या विद्यार्थ्यांना इलिजिबल करण्यात आलेला आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचा 127चा OBC आणि इतर सर्व कॅटेगरीचा जो क्रायटेरिया होता क्वालिफाईंग क्रायटेरिया तो क्रायटेरिया 87 किंवा 87 एवढा आला आहे। आणि बऱ्याच वेळा हा क्रायटेरिया आल्यानंतर आपल्या सर्वांना नवीन फॉर्म भरण्यासाठी संधी उपलब्ध होती। आणि काल रात्री 22 नोव्हेंबर 2024ला संध्याकाळी सीट मॅट्रिक्स महाराष्ट्र राज्यामधील BMS आणि BHMS आणि BOMSच्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसमधलं सीट मॅट्रिक्स आलं आहे। या सर्व क्रायटेरिया खाली आल्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक कन्सेप्ट निर्माण झालेला आहे की मला 112 मार्क असले तरी सुद्धा BMS मिळेल का असं लोकांना वाटत होतं, पण तसं नाही आहे। तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी संधी उपलब्ध झाली, याचा अर्थ असा नव्हे की तुम्हाला काहीतरी सीट मिळालेलं आहे किंवा मिळणार आहे। आजपासून चॉईस फिलिंग सुरू झालेलं आहे। BMS BHMS आणि BOMS साठी सीट मॅट्रिक्स काल आलेला आहे। सीट मॅट्रिक्सवरती आज आपण चर्चा करतोय। गव्हर्नमेंट BMS एकूण 22 कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यामधील 22 कॉलेजेसमध्ये जे वेकन्सी सीट्स आहेत ते 29 एवढे सीट्स वेकंट आहेत। त्यामध्ये टोटल सीट्स आपल्याला किती आहेत ते पाहायला मिळतील। डिफेन्स कॅटेगरीसाठी 1 सीट अवेलेबल आहे, डिफेन्स 1 साठी, डिफेन्स 2 साठी 2 सीट अवेलेबल आहेत। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 5 सीट्स अवेलेबल आहे, EWS साठी 1 सीट आहे, SC BC या कॅटेगरीसाठी 2 सीट्स आहेत, OBC कॅटेगरीसाठी 8 सीट्स आहेत। त्यानंतर VJ कॅटेगरीसाठी 1 सीट अवेलेबल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। BMS साठी गव्हर्नमेंटमध्ये NT 1 कॅटेगरीसाठी सीट अवेलेबल नाही आहे, NT C साठी 1 सीट आहे, NT D साठी सुद्धा एकही सीट अवेलेबल नाही। SC साठी BMSचं गव्हर्नमेंटचं 5 सीट्स अवेलेबल आहेत आणि ST कॅटेगरीसाठी 3 सीट्स अवेलेबल आहेत। हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट BMSमध्ये एकूण 29 सीट्स अवेलेबल आहेत सीट मॅट्रिक्सनुसार। कॅटेगरी वाईज कुठे ना कुठे गव्हर्नमेंटमध्ये सीट्स उपलब्ध आहेत। त्यामध्ये मेजॉरिटीनं पाहायला गेलं तर आर्य पोद्दारमध्ये 8 सीट्स अवेलेबल आहेत आणि सायनमध्ये 2 सीट्स अवेलेबल आहेत मुंबईच्या, आणि भाईसाहेब सावंतवाडीमध्ये 3 सीट्स अवेलेबल आहे। म्हणजे 13 सीट्स तर इकडेच अवेलेबल आहेत। बाकीच्या संपूर्ण राहिलेल्या 19 कॉलेजेसमध्ये आपल्याला फक्त 16 सीट्स अवेलेबल असताना पाहता येत आहे। बऱ्याच वेळा काय होतं की आर्य पोद्दारमध्ये का जास्त आहेत तर खूप सारे विद्यार्थ्यांनी MBBSला गेलेले असतात किंवा सोडलेलं असतं, त्यामुळं कदाचित ते सीट्स आपल्याला जास्त पाहायला मिळतात। प्रायव्हेट BMSमध्ये संपूर्ण राज्यामध्ये एकूण 101 BMS कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये आपल्याला सगळे मिळून किती सीट्स उपलब्ध आहेत त्यावरती आपल्याला आज चर्चा करायची आहे। बऱ्याच वेळा इकडे ओपन कॅटेगरीसाठी 49 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। IQ कॅटेगरीसाठी म्हणजे इन्स्टिट्यूशन कोट्यासाठी BMSमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 61 एवढे सीट्स आहेत। म्हणजे प्रत्येक कॉलेज वाईज 1 किंवा 2 किंवा कॉलेज वाईज पाहायला गेलं तर अर्ध सीट आहे। म्हणजे तसं पाहायला गेलं तर काही सीट 2 आहेत काही ठिकाणी, काही सीट्स उपलब्ध नाहीत। SC BC साठी 1 सीट उपलब्ध आहे, EWS साठी एकही सीट उपलब्ध नाही आहे। ओपन कॅटेगरीसाठी 49 एवढे सीट्स प्रायव्हेट BMSमध्ये 101 कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत, म्हणजे खूप कमी आहेत। OBC साठी 12 सीट्स आहेत, SC साठी 7 सीट्स उपलब्ध आहेत, ST साठी 11 सीट्स उपलब्ध आहेत प्रायव्हेट कॉलेजमध्ये। VJ कॅन्डिडेटसाठी 1 सीट आहे, NT 1 या कॅटेगरीसाठी 1 सीट आहे, NT 2 या कॅटेगरीसाठी 0 सीट्स आहेत, NT 3 कॅटेगरीसाठी 1 सीट उपलब्ध आहे। म्हणजे एकूण 101 कॉलेजेसमध्ये जे काही 100-125 सीट्स उपलब्ध आहेत त्यामधील 61 एवढे IQ इन्स्टिट्यूशन कोट्यामधील मॅनेजमेंट कोट्यामध्ये उपलब्ध आहेत। ते सुद्धा मेरिट बेसिसवर भरले जाणार आहेत। त्यामुळं सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्या सर्वांना प्रायव्हेट कॉलेजमध्ये BMS घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे संधी उपलब्ध आहे आणि आम्ही तुम्हाला संपूर्ण प्रोसेस करून देणार आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आपल्याला पाहिजे असेल तर 112 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना
BMSचं ॲडमिशन 100% होऊ शकतं, BHMSचं सुद्धा होऊ शकतं. आपण या व्हिडिओमध्ये फक्त गव्हर्नमेंट BMS आणि प्रायव्हेट BMSचा सीट मॅट्रिक्स स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड म्हणजे आफ्टर क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झाल्यानंतरचा हा जो सीट मॅट्रिक्स आहे हे आज रात्रीचं आणखी एक आपल्याला कंबाईंड लिस्ट पण पब्लिश झालेली आहे की ज्यांनी जवळपास सर्व विद्यार्थ्यांचा आपण अभ्यास करायला गेलो तर आपल्याला असं पण दिसतंय की संपूर्ण राज्यामधून जे काही नवीन फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांची आहे त्यांची लिस्ट पण इकडे पब्लिश झालेली आहे. ज्या म्हणजे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी सुद्धा संधी उपलब्ध आहे. बऱ्याच वेळा या अगदी SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची संख्या फॉर्म भरण्याची सुद्धा खूप सारे म्हणजे 87 मार्क असणाऱ्याला सुद्धा या लिस्टमध्ये नाव आले. 42,758 एवढे विद्यार्थी इलिजिबल आहेत ह्या राऊंडसाठी आणि सीट्स मात्र एवढे कमी सीट्स वेकन्स आहेत. जवळपास ऑल इंडिया रँक जो आहे तो 17,42,119 एवढा असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा फॉर्म भरलेला आहे. म्हणजे हे सगळे फॉर्म भरणारे काही ॲडमिशन होतील असं नाही आहे. सीट मॅट्रिकच्या माध्यमातून आपल्याला सर्व अंदाज लक्षात आला. आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो आणि आपल्या सर्वांना नीट UG 2025साठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आपल्या करिअर मेकिंग गायडन्सची सुरू झालेली आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या ग्रुपमध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी येऊ शकतात. संपूर्ण लेखाजोखा मांडताना आपल्याला 4,200 एवढे MBBS आणि BDSचे आणि BMSचे ॲडमिशन आजपर्यंत आपण कंप्लीट करून घेतलेले आहेत. हाच अनुभवाचा ठेवा आपल्यासोबत घेऊन आपल्याला निश्चित कुठे ना कुठे ॲडमिशन घेण्याचा आपण कन्सेप्ट पूर्ण करूया. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन पूर्ण झाले परंतु ॲडमिशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी एक साधा फोन देखील केला नाही किंवा आभारपत्र पण काही दिलं नाही. केनं प्रकारानं त्यांचं सर्वांचं पुढील आयुष्यभरात चांगलं व्हावं एवढीच आपण हार्दिक शुभेच्छा देऊ. आणि या निमित्तानं आपल्या सर्वांनी एक आव्हान देतो की ज्या ज्या विद्यार्थ्यांचं आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या संदर्भामधून किंवा आपल्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा आम्ही फोनवरून सांगितलेल्या माहितीवरून ज्या ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे किंवा त्यांना माहिती झाले अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती जाऊन तुम्ही व्हॉट्सॲप करा की तुमचं आपल्या चॅनलच्या बाबतीत काय मत आहे ते तुम्ही मांडू शकता की ज्यामधून काही सिलेक्टेड जे काही मतं आहेत हे मतं आम्ही जे काही त्यांची विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियामधून आम्ही 2025 एक पुस्तिका माहिती पुस्तिका छापणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं नाव फोटो आणि तुमचं काही आपल्या चॅनलच्या संदर्भामध्ये किंवा आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमधील मार्गदर्शनाच्या प्रवेश प्रक्रियेच्या आपल्या प्रोग्रॅमच्या संदर्भामध्ये तुमचे मतं आम्ही छापणार आहोत. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.